अलीकडेच एका संशोधनातून निदर्शनाला आलंय की जगभरातल्या मुलांचा बुद्ध्यांक वाढत असला तरी भावनांक मात्र कमी होत चाललाय. 16 वर्षांच्या नातवानं पैशांसाठी नायलॉनच्या दोरीनं केला स्वतःच्याच आजीचा गळा आवळून खून. दिल्लीमध्ये अंगावर शहारे आणणारी बलात्काराची घटना, त्यातला एक गुन्हेगार केवळ 16 वर्षांचा. पुण्यासारख्या 16 पाळणाऱ्या शहरात टाकलेल्या एका धाडीत सापडली दारूची पार्टी करणारी 10वीची मुलं. सुस्वागतम सुस्वागतम. बालमित्र कला मंडळ विक्रोळी पश्चिम गणेश भक्तांचं स्वागत करत आहे. साने गुरुजी यांच्या श्यामची आई या पुस्तकानं एक अख्खी पिढी सुसंस्कारित केली. काय होतं या पुस्तकात? संस्कार हेच धन. माणसं मोठी होतात ती संस्कारांमुळेच. तीच खरी श्रीमंती. चांगलं काम करताना त्याची लाज वाटू नये श्याम, पाप करण्याची लाज वाटावी. श्याम, सदाचार हा मनुष्याचा खरा अलंकार. त्याग हा जीवन मंदिराचा कळस आहे बरं. संस्कारांच्या शाळा नसतात, ते घरातच होत असतात. माय लेकराचं नातं हीच संस्कार निर्मितीची खरी शाळा. श्यामची आई पुस्तकातलं असं एकतरी वाक्य आमच्या मुलांच्या कानी पडतंय आज. मुलगा असावा तर श्याम सारखा असं आई वडिलांना वाटतंय. विद्यार्थी असावा तर श्याम सारखा असं शिक्षकांना वाटतंय. समाजात सर्वत्र श्याम दिसावेत असं समाजाला वाटतंय. पण तसं घडत नाही. कारण श्याम हरवला आहे. श्यामची आई हरवली आहे. जग भारताकडे एक आदर्श संस्कृती म्हणून पाहते. 2025 साली भारत जगातला सर्वाधिक युवकांचा देश असेल. आमचा श्याम आम्हाला हरवून चालणार नाही. उद्या हा देश तुमचे आमचे श्यामच पुढे घेऊन जाणार आहेत. श्यामच्या आईचं विश्व होता. आजच्या श्यामच्या मम्मीकडे वेळच नाही. माझा मुलगा सद्गुणी व्हावा असं फक्त बोलून चालणार नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. श्यामच्या मम्मीला श्यामची आई व्हावं लागेल. जगात आई बापच शिकवतात असं नव्हे, तर काका काकी, शेजारी पाजारी, समाजही शिकवत असतो. पण या साऱ्या जंजाळातून काय शिकायचं ते मात्र आई वडीलच जास्त शिकवत असतात. त्यातही आईचा वाटा अधिक, कारण गर्भातच मुलाचं शिक्षण सुरू झालेलं असतं. म्हणूनच आईच खरी शिक्षणदात्री. पहिली शाळा जणू त्या मुलाची. शाळेत ढ ठरवलेल्या थॉमस एडिसनला शास्त्राचे वेगवेगळे प्रयोग करून बघायची आवड होती. सतत प्रयोगात मग्न असायचा गडी. आईचा मुलावर पूर्ण विश्वास, खंबीर पाठिंबा सुद्धा. 12व्या वर्षी त्याची श्रवणशक्ती अचानक कमी होत गेली. तरी सुद्धा आईचा धीर खचला नाही. मेहनत प्रयत्न चालूच राहिले. तोच एडिसन मोठा शास्त्रज्ञ झाला. 1093 शोध त्याच्या नावावर जमा आहेत. एका ढ मुलाच्या बाबतीत हे कसं काय घडलं? एडिसनच्या भाषेत सांगायचं तर सर्व श्रेय माझ्या आईला जातं. माझ्या आईचा माझ्यावर इतका विश्वास की तिच्यासाठी या सुंदर जगात मी जगायला हवं असं वाटत राहायचं. तिच्या विश्वासाला तडा जाऊ नये असं वागायला हवं याची मी काळजी घेत असायचो. जर एडिसनची आई हे करू शकते तर आपण का नाही? सुंदर आणि सुदृढ बालक स्पर्धा भरली होती जंगलातल्या प्राण्यांची. हत्ती, हरिण, जिराफ, वाघीण, सिंह, नागिण सर्व प्राण्यांची पिलं आणि त्यांच्या आया जमल्या होत्या. प्रत्येकाला काही ना काही बक्षीस मिळालंच स्पर्धेच्या शेवटी.
माकडिणीला मात्र काहीच मिळालं नाही. माकडिणीचं पिल्लू दुखी झालं. आई, माझ्यामुळे तुझं बक्षीस गेलं. मी सुंदर नाही ना? मी कुरूप आहे ना आई? मी कुरूप आहे ना? माकडीन पिल्लाला पोटाशी घेत विश्वास देत म्हणाली, कोण म्हणतं असं? बेटा, तू माझ्यासाठी जगातलं सर्वात सुंदर मूल आहेस. त्या एका वाक्यानं त्या पिल्लाला हत्तीचं बळ आलं. असा विश्वास आपल्या मुलांना कितीदा देतो आपण? बोलताना तोंडातून गुटखा ओघळला म्हणून हसलेल्या मुलांना शिक्षकांनी बदडल्याची बातमी मध्यंतरी वाचनात आली. अभ्यासात मागे राहणाऱ्या मुलांचा भर वर्गात अपमान करणाऱ्या शिक्षकांबद्दल प्रेम कसं वाटेल? पहिल्या बेंचवरची मुलं तुमची आणि मागच्या बेंचवरची परकी हे चित्र प्रत्येक वर्गात दिसतंय. प्रत्येक मूल आपलं आहे असं समजून वागायला हवं शिक्षकांनी. खरं तर शिक्षकांनी मुलांच्या मनाचा विचार करायला सुरुवात केली ना, तरी मुलांना या शाळा कारागृह वाटणार नाहीत. सत्संगती लाभायला पुण्य लागतं असं साने गुरुजी म्हणायचे. चुकीची संगत कधी कधी सरणापर्यंत घेऊन जाते, पण चांगल्या वाईटाची निवड करायचा संस्कार मात्र आपणच मुलांना द्यावा लागतो ना. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा. जिजामातेकडून रामकृष्णांच्या गोष्टी ऐकत लोककल्याणाचे धडे गिरवत छोट्या शिवबांमधून पुढे छत्रपती शिवाजी महाराज घडले. सुसंस्कृत जीवनाचे धडे घेऊन यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचून सुद्धा पाय जमिनीवर असलेला महानायक. तर दुसरीकडे सुसंस्कृत माता पिता असतानाही कुसंगतीला लागून समाजासाठी देशासाठी ठरलेला खलनायक. स्पॉट फिक्सिंग करणारा श्रीशांत आज क्रिकेटमधला दानव ठरलाय. तर दुसरीकडे प्रत्येक शतकानंतर आकाशाकडे बॅट उंचावत ते प्रत्येक शतक आपल्या स्वर्गीय वडिलांना अर्पण करणारा सचिन क्रिकेटमधला देव मानला जातो. डोंगरीमधला एका पोलिसाचा मुलगा पावलं चुकीच्या वाटेवर पडत होती. चोऱ्या माऱ्या चालू झाल्या. वडिलांनी त्याच्यासाठी दरवाजे बंद करून टाकले कायमचे. संवाद तुटला. त्यातूनच पुढे छोट्या दाऊदचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम झाला. 8वीतला विश्वास अभ्यासापासून दुरावत चाललेला. उन्हाळक्या चालू झालेल्या. भाकरी वेळीच उलटली नाही तर करपते. वडिलांनी ताबडतोब तालुक्याच्या ठिकाणी शिक्षकांच्या घरी शिकायला पाठवलं. पहाटे उठून विश्वास अभ्यास करायला लागला. चांगल्या सवयी लागल्या. चांगल्या सवयींचं रूपांतर पुढे स्वभावात झालं. विश्वास पुढे IPS अधिकारी झाला. ताजवरच्या अतिरेकी हल्ल्यात निडरपणे हॉटेलमध्ये शिरला. देशभक्तीचा दाखला दिला. अतिरेक्यांना रोखून धरलं. कौतुकाचा वर्षाव झाला. दाऊद काय, विश्वास काय, दोन्ही सामान्य घरातली मुलं, पण एकावर कायम वॉन्टेडचा शिक्का आणि दुसरा राष्ट्रपती शौर्य पदकाचा मानकरी. फरक पालकांच्या संवादाचा. महात्मा गांधी म्हणायचे, ज्या शिक्षणानं आपण चारित्र्यवान बनू तेच खरं शिक्षण. आज मुलांच्या शिक्षणासाठी बाबा हवा तेवढा पैसा ओतायला तयार आहे, पण वेळ द्यायला तयार नाही. चांगली मुलं घडवायची तर अर्धा पैसा आणि दुप्पट वेळ द्या असं समाजशास्त्रज्ञ सांगतायत. आपण दुप्पट पैसा देतोय, निम्मा सुद्धा वेळ देत नाहीये. दमलेल्या बाबाची कहाणी घरघर की कहाणी झालीये. सांगायचे आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला. एक इंग्रजी भाषा फाडफाड बोलता यावी म्हणून आम्ही मुलांना आईच्या भाषेपासून तोडलं. मग हळूहळू ते आईपासूनही तुटलं. त्याचा अभ्यास तिला कळेनासा झाला. श्याम तुटतच गेला. आई उरली फक्त टिफिन पुरती.
कासवीण आपल्या पिल्लांच्या डोळ्यात डोळे घालून प्रेमानं पाहते, उपाशी पिल्लांचं पोट भरून जातं. आपल्या मुलांच्या डोळ्यात डोळे घालून असं प्रेमानं पाहिलंय कधी? तारे सूर्याभोवती फिरतात, आम्ही सारे मार्कांभोवती फिरतो. मार्कांच्या शर्यतीत मुलांचं संस्कारक्षम बालपण कुस्करून टाकतो, लक्षात येत नाही आमच्या. आजी आजोबांच्या पाठीवर वृद्धाश्रमाचा शिक्का नको, त्यांच्या पाठीवर नातवंडांचा अधिकार आहे. त्या पाठीवर नातवंडांनी खेळायला हवं. मुलांचा हा अधिकार काढून घेतला आणि मुलांना बोबड्या भाषेतली कर्तव्य शिकवणारे साने गुरुजीच आम्ही वृद्धाश्रमात पाठवून दिले. कधी वाढले हे दुरावे कळे ना जुरे बाग आता. गुणवत्ता आणि संस्कारांपेक्षा गुणांच्या टक्केवारीला प्राधान्य दिलं जात आहे. पालक, शिक्षक, शाळा, ट्युशन, स्पर्धा, 868 प्रकारचे ताणतणाव झेलत वाकलाय आजचा श्याम. हा श्याम परत हवा असेल तर पालकांना भूमिका बदलावी लागेल. परीक्षेतल्या मार्कांवरून त्यांचं लहान मोठेपण ठरवू नका. त्यांच्या क्षमता मर्यादा समजून घ्या. आपली स्वप्न, आपल्या अपेक्षा त्यांच्यावर लादू नका. मुलांपुढे कोणत्या गोष्टी करायच्या यापेक्षा कोणत्या गोष्टी टाळायच्या हे आधी लक्षात घ्या. खरं तर श्याम हरवला नाहीये. श्यामची आई हरवली आहे, श्यामचे बाबा हरवलेत, श्यामचे गुरुजी हरवलेत. माणसांची हिंस्र शापद झाल्याच्या अनेक घटना अवतीभोवती घडतायत. त्या कायद्याच्या बळावर थांबणार नाहीत. त्याकरता स्वार्थानं बरबटलेल्या, चहूबाजूंनी उद्ध्वस्त होऊ पाहणाऱ्या या जगाला संस्कारक्षम पिढीची गरज आहे. या समस्त जीवसृष्टीची निर्मिती, पालन पोषण, संरक्षण करणाऱ्या ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीचं रूप घेऊन आज गणराय आपल्या समोर अवतरलेत. तुमचा श्याम शोधण्याची सद्बुद्धी बाप्पा तुम्हाला देवो.